आज माझं देश माझं कुंकू हे अभियान राबवताना तुम्हाला धार्मिकता नाही दिसली का? माझं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे की त्यांनी माझा लादेन माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे। सामनामधून किती पगार मिळतो, उद्धव ठाकरेकडून सकाळी बांग देण्यासाठी संजय राऊत यांना किती पगार मिळतो हे लोकांना माहिती आहे। नमस्कार। भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधात उबाठा गटाकडून माझा देश माझे कुंकू हे अभियान राबवण्यात येते। याविषयीच आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बनजी सर। संजय राऊतांनी नुकतीच घोषणा केली आहे की भारत आणि पाकिस्तान सामन्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या वतीने माझा देश माझा कुंकू हे अभियान देशभरात राबवण्यात येणार आहे। काय सांगाल? खरं तर जेव्हा ऑपरेशन सिंदूर हे नाव आपल्या ऑपरेशनला दिलं होतं तेव्हा संजय राऊत यांनी असं म्हटलं होतं की देशाच्या याच्यात धार्मिकता का आणतायत। आज माझं देश माझं कुंकू हे अभियान राबवताना तुम्हाला धार्मिकता नाही दिसली का? माझं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे की त्यांनी माझा लादेन माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे। कारण वाझे काय लादेन आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला होता, त्यामुळं त्यांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा माझा लादेन माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवावं। संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरही टीका केली आहे। याआधी ते मणिपूर दौऱ्यावर का गेले नाहीत असं त्यांनी म्हटलं। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे असतील किंवा अमित भाई शाह असतील हे मणिपूरवर लक्ष ठेवून होते आणि ते सातत्यानं मणिपूरबद्दल बघत होते। आज देखील मणिपूरमध्ये 9,000 कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की तुम्ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जात आहात, तिथं औरंगजेबाची कबर आहे। गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाचा उदो करण्याचं काम तुमच्यामार्फत केलं जातं आहे। जरा तिथं जाऊन बघा आणि औरंगजेबाची कबर कशा पद्धतीनं बांधली गेली, कशा पद्धतीनं औरंगजेबाला या मातीमध्ये गाडण्याचं काम आपल्या हिंदवी स्वराज्याच्या मार्फत आपल्या मावळ्यांनी केलं आहे, हे संजय राऊत यांनी तिथं जाऊन बघावं, ही माझं त्यांना आव्हान आहे। लाडकी बहीण योजना ही मतं विकत घेण्याची योजना आहे असं म्हणून संजय राऊत यांनी म्हटले की हा सरकारी पगार आहे एक प्रकारे लाडक्या बहिणींना देण्यात येणारा, आणि ही योजना सोडली तर दुसरी कुठलीही महाराष्ट्रात योजना राबवली जात नाही। खरं तर महिलांचा अपमान करणं हे संजय राऊत सातत्यानं करत असतात। याआधी देखील आमच्या एका भगिनीला शिवीगाळ करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं। आणि तुम्ही लाडक्या बहिणीला पगारी नोकर म्हणतायत, पगारी नोकर संजय राऊत आहेत। सामनामधून किती पगार मिळतो, उद्धव ठाकरेकडून सकाळी बांग देण्यासाठी संजय राऊत यांना किती पगार मिळतो हे लोकांना माहिती आहे। त्यामुळं पगारी नोकर म्हणून लाडक्या बहिणीचा अपमान करण्याचं पाप संजय राऊत यांनी करू नये। लाडक्या बहिणीनं विधानसभेला तुमची जागा दाखवून दिली, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील। एखाद्या दिवशी आरक्षणाच्या विषयावर कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल असं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर गँगवॉर संजय राऊत यांच्या डोक्यात आहे। संजय राऊत यांची खूप इच्छा आहे की नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात व्हावी, कॅबिनेटमध्ये खून होतील अशा पद्धतीचे शब्द देखील संजय राऊत वापरत आहेत। अहो संजय राऊत, तुम्ही खून बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक वारशाचा केला, तुम्ही हिंदुत्वाचा खून केला, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून करण्याचं पाप केलेलं आहे। आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या माणसाला इथे जागा नाही। अशा पद्धतीची अराजकता माजण्याचं काम, अराजकता पसरवण्याचं काम तुम्ही करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जनता त्याचं उत्तर देईल। धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। कॅमेरामॅन साक्षात सावंतसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई।